नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत छान आणि सुरेख असा मटारचा नाश्ता। तुम्ही इथे पाहू शकता, हा जबरदस्त असा नाश्ता कुरकुरीत आतून मऊसूद असा हा बनला जातो। याचा तुम्ही इथे आवाज ऐकू शकता, अगदी छान कुरकुरीत हे नगेट्स बनले जातात। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सायंकाळीच्या चहासोबत खाण्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता। रेसिपी खूप सोपी आहे, संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला 1 वाटी मटार घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये घालायचे आहेत 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1 इंच आलं आणि थोडंसं पाणी घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मटारची पेस्ट तयार आहे। गॅसवरती कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल। तेल गरम झालं, त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा जिरे। जिरे तडतडल्यानंतर अर्धा चमचा घालायचा आहे पांढरे तीळ, त्याचबरोबर चिमूटभर घालायचं आहे ओवा। आता हे सर्व थोडंसं परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये घालायची आहे मटारची पेस्ट। संपूर्ण ही मटारची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालायची आहे। आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेऊया। परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं मटार छान असे वाफवून घ्यायचे आहेत। 2 मिनिटानंतर पुन्हा इथे झाकण काढलेलं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। 1 ग्लास पाणी घालून संपूर्ण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं, जेणेकरून मटारच्या कुठेही गुठळ्या धरू नये। आता याच्यावरती झाकण ठेवून ह्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, या संपूर्ण मिश्रणाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण व्यवस्थित असं हलवून घेऊया। हलवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे रवा। तर इथे मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये रवा घालायचा आहे आणि फास्टमध्ये आपल्याला हा संपूर्ण रवा ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून रव्याच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नाही। चुकून जर रव्याच्या गुठळ्या राहिल्यास तर चमच्याच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून आपल्याला ह्या ज्या रव्याच्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत। ह्या गरम असताना जर तुम्ही अशा मोडून घेतलात तर ते आपल्याला अधिक सोपं जाईल। तर संपूर्ण मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। हलकंसं गार करून घ्यायचं आहे। गार झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे बटाटा। तर इथे मी 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे। आपल्याला हा बटाटा याच्यामध्ये खिसून घालायचा आहे। तर इथे मी खिसणीच्या साहाय्याने संपूर्ण एक जो बटाटा आहे तो खिसून घेतलेला आहे। तुम्हाला जर अजून बटाटा वाढवायचा असेल तरी तुम्ही इथे अजून एखादा बटाटा वाढवला तरी चालेल। संपूर्ण इथे पहा बटाटा खिसून घेतला। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे हे नगेट्स खूपच असे कुरकुरीत बनले जातात। आता हे संपूर्ण मिश्रण हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। संपूर्ण मिश्रण हे मिक्स केल्यानंतर हे थोडंसं चिकट होतं आणि असं हाताला लागू शकतं। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तेल आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। हा पिठाचा गोळा असा छान असा मऊसूद जितका मळू तितकेच आपले नगेट्स खूप अशी छान कुरकुरीत आणि मऊ बनतात। तर तुम्ही ते पाहू शकता, छान असा व्यवस्थित पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे। आता आपण नगेट्स बनवायला घेणार आहोत। त्याच्यासाठी थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि याच्यातील पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांनी सुरुवातीला पिठाचा गोळा असा मळून घ्यायचा आहे आणि त्याची लांब बाजू करून व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने त्याला आकार द्यायचा आहे। त्यासाठीच व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल। तर पहा, या पद्धतीने आकार दिल्यानंतर आता एका चाकूच्या साहाय्याने आपण हे छोटे छोटे नगेट्स कट करून घेऊया। तुम्हाला जर छोट्यापेक्षा मोठे नगेट्स जर हवे असतील तर तुम्ही त्या आकारानुसारही कट करू शकता। तर पहा, नगेट्स व्यवस्थित कट केल्यानंतर थोडंसं प्रेस करून पुन्हा याचा आकार अगदी व्यवस्थित करायचा आहे। तर पहा, इथं
छान असे नगेट्स बनवून तयार आहेत. तर याच पद्धतीने इथे मी संपूर्ण जे नगेट्स आहेत ते बनवून घेतलेले आहेत. इथे नगेट्स आता तयार आहेत. गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. छान कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे नगेट्स त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. आणि गॅस मीडियम आणि मोठ्या आचेवरती ठेवूनच आपल्याला हे नगेट्स तळायचे आहेत. मंद आचेवरती अजिबात तळायला जाऊ नका, नाहीतर ते तेलामध्येच फुटून आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते. तर तेलामध्ये नगेट्स सोडल्यानंतर पटकन हे परतायचे नाही. थोडंसं तळले गेल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि छान असे तांबूस रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे हे नगेट्स हलकेसे सोनेरी रंगावर आपण तळून घेतलेत. याच पद्धतीने संपूर्ण नगेट्स आपण तळून घेऊया. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान कुरकुरीत, तुम्ही आवाजावरूनच पाहू शकताय छान कुरकुरीत असे हे नगेट्स इथे तयार झालेले आहेत. चवीला तर अप्रतिम लागतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता आवडेल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक नक्की करा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.